नमस्कार नमस्कार मी समीर मुजावर सेफेत मधून मी गोल्ड या एक्झिक्युटिव्ह रँकवर आहे. तर काम सुरू करताना 2001 पासून मी बऱ्याच कंपनीमध्ये काम केलंय, नॉलेज पण आहे, ट्रेनिंग घेतले. पण सेफेत मधून जे मी काम सुरू केलं तर मला जे काय आलेले अनुभव आहेत ते अशा पद्धतीने आहेत की बऱ्याच वेळेला काम चालू असते पण काम चालू असताना कधी काही गोष्टी आडव्या येतात, आपल्याला मिळणारे प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रॉब्लेमला फेस करत करत मी काम सुरू केलं. बरोबर कोरोना चालू झालं. त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जेव्हा काम केलं तर त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आपल्याला बऱ्याच कंपन्या बंद पडल्या, आपल्याला त्या कोरोनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतोय. पण नंतर मी असं लक्षात आलं की आपण जर ठरवलं तर आपण यातनं काही करू शकतोय. मी सलमान सरांना विषय फोन केला. सर म्हटलं आपण आता कोरोनाला हरवायचं. म्हटलं ह्या कोरोनाच्या काळात पण आपण बिझनेस करायचा. हे मी ज्या सरांना शब्द दिला त्या शब्दाला घेऊन मी काम चालू केलं. आणि करत असताना बघितल्यानंतर बऱ्याच वेळेला असं लक्षात आलं की आता कोरोनाच्या वेळेला आपल्याला बिझनेस एवढा होऊ शकत नाही. पण ही सेफेलची ताकद आहे किंवा सेफेलची जादू आहे म्हणा. सलमान सरांचं काहीतरी जबरदस्त असा एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे किंवा जे काय ओरा आहे तो ओरा असल्यामुळं म्हणजे आम्ही जे काम केलं कोरोनाच्या काळामध्ये त्यावेळेला मी थांबलो नाही. आणि अशा वेळेला काम करत करत लोकांनी दारापर्यंत प्रोडक्ट पोहोचवले आणि बऱ्याच लोकांची हेल्थ पण आम्ही चांगली केली. आणि हेल्थ चांगली करत असताना देवाने खरोखर काहीतरी चांगली योजना बनवलेली. कारण का काहीतरी ते आपल्याला निवडले. आज तुम्हीच या हॉलमध्ये का आलाय? बाहेरची करोड लोक आहेत पण ती लोक या हॉलमध्ये आहेत, तुम्ही लोक आहात. कारण ही तुमच्या आयुष्यामध्ये संधी आहे म्हणून देवानं तुम्हाला निवडले म्हणून तुम्ही हॉलमध्ये आज ह्या ट्रेनिंग मध्ये आला आहात. असंच नाही पण समोर कामाला सुरुवात केली आणि एवढं जाणवलं फक्त सेफ हेल्थ मध्ये पैसाच नाही तर पैशाबरोबर तुम्हाला आशीर्वाद सुद्धा मिळू शकतोय. कारण बऱ्याच लोकांच्या हेल्थ मी चांगल्या केल्या, बऱ्याच लोकांचे रिझल्ट आले आणि पैसाही मिळवला. लाखो रुपये लोकांनी आता कमावले. माझ्याच ग्रुपमध्ये जवळपास याच्यामध्ये आता बरेच लोक आता एक्झिक्युटिव्ह आहेत, स्टार एक्झिक्युटिव्ह आहेत, सिल्वर आहेत. आता काही दिवसानंतर गोल्डची पण लाईन याच्यामध्ये लागणार आहे. आणि आता लखपती होत होत ज्या लोकांनी 10 लोकांनी विमान प्रवास सुद्धा केलेला आहे. अशा पद्धतीने करत असताना आज मार्केट बघितल्यानंतर हे सगळ्या गोष्टी फक्त लोकांना ऐकायला चांगल्या वाटतात पण सेफ हेल्थ मध्ये सत्यमध्ये घडतंय. ते घडण्यासाठी आपल्याला ह्या सेफ हेल्थच्या माध्यमातून जे काही ट्रेनिंग्स आहेत, जे काही अचिव्हमेंट आपले आहेत ते करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग मिळणार आहे. माइंड सायन्सचं पण ट्रेनिंग जबरदस्त आहे. पुढचं येणार टीम बिल्डिंगचं पण ट्रेनिंग आहे. ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही जर बघितला तर आपण काम करतोय पण जॉईन झाल्यानंतर फक्त जॉईन होतोय आणि एखाद्याला जॉईन होऊन सोडून देतोय. आता सोडून दिल्यानंतर टीम तयार होईल का? एखाद्याला आपण बिझनेस मध्ये आणतोय, बिझनेसमध्ये तो माणूस येतोय, त्याचा करिअर लावतोय, त्याचं जे काय असेल ते लावतोय, पैसा लावतोय, वेळ लावतोय. पण त्या माणसाला आपण हाताला धरून जर काम नाही केलं तर काय होईल? टीम डेव्हलप होईल का? टीम डेव्हलप होणार नाही. टीम डेव्हलप कशी करायची हेच नेक्स्ट ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि ते टीम डेव्हलप करायचं तुम्हाला ट्रेनिंग मिळालं तर तुम्ही स्वतः लाखोचा आणि करोडोचे घ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून घेऊ शकताय. त्यानंतर माइंड सायन्स जे म्हणतो आपण, माइंड सायन्स मन म्हणजे काय? ह्या ट्रेनिंग मध्ये तुम्ही जर आला तर तुमचे मन म्हणजे मनातले सगळे टेन्शन, भीती, चिंता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यातून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी, स्वतःला एक चांगले लीडर म्हणून घडवण्यासाठी आणि मानसिक ताणतणाव पूर्ण बाहेर काढून स्वतःला सक्सेसफुल लीडर बनवण्यासाठी ही जे ट्रेनिंग आहे हे सलमान सर जसे देतात. मार्केटला एवढे सगळे ट्रेनर्स आहेत, पैसा घेतात, फक्त नुसतं तुम्हाला म्हणतात ट्रेनिंग करत सोडून देतात. पण ऍक्च्युअली ते ऍक्शन घेण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते सलमान सरांच्या ट्रेनिंग मधून तुम्हाला माइंड सायन्स मध्ये मिळणार आहे. ते मार्केटला तुम्हाला कुठे मिळणार नाही आहे. आणि मी तुम्हाला एवढंच रिक्वेस्ट करतो की टीम बिल्डिंगचं ट्रेनिंग आणि माइंड सायन्सचं ट्रेनिंग हे तुम्ही आयुष्यात कुठलंही कधी चुकवू नका. काहीतरी भीती असते, माणूस यशस्वी का होत नाही, काहीतरी भीती असते, मनामध्ये भीती असते, मला हे जमणार नाही, मी हे करू शकत नाही. ही जे काय आपल्या मनामध्ये डाऊट्स असतात हे डाऊट्स आपल्याला क्लिअर करण्यासाठी ट्रेनिंग घ्यायची गरज आहे. तो पण वाटतं ट्रेनिंग म्हणजे काय? यायचं, बसायचं, टाळ्या वाजवायचं, खायचं, जायचं. हे ट्रेनिंग नव्हे. ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला योग्य असणाऱ्या नॉलेज बद्दल तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे. तुम्हाला मार्केटला जाताना नॉलेजची गरज आहे. हे नॉलेज मिळणे गरजेचं आहे. त्यासाठी हे ट्रेनिंग लावले असते. बाकीच्या कंपनीने आजच्या या ट्रेनिंग मध्ये बघितलं तर यात 1 रुपयाचा कंपनीचा फायदा नाही आहे. हे ट्रेनिंग म्हणजे कंपनी याच्यावर चालत नाही, कंपनी सिस्टमवर चालते. कंपनीने जे काही प्लॅन काढलाय त्या प्लॅनवर चालते. फक्त तुम्हाला ह्या ट्रेनिंगचं अगदी 0 पॉईंट त्याच्यामध्ये फ्री मध्ये ट्रेनिंग म्हणलं तरी पण चालेल. कारण आजच्या ट्रेनिंगला जवळपास 5,000 रुपये फी पाहिजे. पण सरांनी घेतला किती? फक्त 500 रुपये. फक्त काय ट्रेनिंगला पैशात मोजू नका, ट्रेनिंगला नॉलेज मध्ये मोजा. नॉलेज मध्ये मोजला तर तुम्ही लाखो आणि करोड रुपये कमवणार आहे. आणि इथून पुढे जे पुढचं ट्रेनिंग लागणार आहे एकटंच न येता तुमची कमीत कमी 10 लोक कशी येतील हे तुम्ही प्लॅनिंग करा. आणि हे करण्यासाठी त्या लोकांना हाऊस मीटिंग वगैरे प्लॅनिंग करून द्या. आम्ही जे केलं हे तुम्ही सुद्धा करू शकता. आम्ही तेच केलं. लोकांना हातावर कामाला सुरुवात केली, त्यांना लखपती कसं बनवायचं, लखपती बनवलं. आता आमच्या लक्षात आलं की आम्ही करोडपती बनवू शकतोय.
तर हे आमच्या आयुष्यात झालेलं आहे. इथं बसलेले लाखो लोक, शेकडो लोक आहेत, ह्याच्या आयुष्यात झालेलं आहे आणि इथून पुढे लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये होणार आहे. फक्त काय की तुम्ही योग्य वेळेला तुमचे जे काही ट्रेनिंग असेल ते ट्रेनिंग घ्या. आमची लागणारी तुम्हाला सपोर्ट असणार ते सपोर्ट आम्ही करणार आहे. आणि आज पण बघितलं तर जे कॉन्टेस्ट आहे, ह्या कॉन्टेस्ट मध्ये तुम्ही जर ठरवलं, मागच्या वेळेला माझ्या 10 लोकांनी ठरवलं की आपल्याला गोवा अचीव्ह करायचा आहे. कशामुळे झालं ते गोवा अचीव्ह? तर त्यांनी ठरवलं बरोबर आहे. आता जे लोक जाऊन आले की त्यांच्या आयुष्यात पंखा पण बघायचं काय नशिबात नव्हतं, पण त्या लोकांनी केला ना गोवा. मग तुम्ही पण तेच केलं तर होणार नाही होणार? कुलू मनाली जायचंय? जायचंय काय? तर 100% जाऊ शकताय. तर बसलेला प्रत्येक व्यक्ती पुढच्या कुलू मनालीच्या आपल्या ट्रिपला सगळेजण असणार आहे आणि सर्वजण आपण एन्जॉय करूया. एवढंच बोलून जय हिंद, जय साहेब थांबतो.